ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा पहिला भाग. भायखळ्याच्या भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयात तुम्ही कधी गेला आहात का? गेला असाल तर संग्रहालयाच्या ईस्ट लॉनवर हारीनं मांडून ठेवलेल्या ब्रिटिशांचे 7-8 पुतळे तुम्ही नक्कीच पाहिले असतील. गेली 50हून अधिक वर्ष उघड्यावर असलेल्या या साऱ्याच पुतळ्यांची रया आता साफ गेलेली आहे. तरीही मूळच्या अत्यंत देखण्या आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या शिल्पांचं देखणेपण सध्याच्या त्यांच्या दयनीय अवस्थेतही नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. या पुतळ्यांपैकी एक पुतळा आहे तो इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा. हा पुतळा मुळात घडवला गेला होता तो याच बागेत बसवण्यासाठी, पण तो बसवला गेला मात्र फोर्टमध्ये. बरीच वर्ष तो तिथेच होता. पण 1965 साली तो पुन्हा याच बागेत आणून बसवला गेला. त्याची ही कहाणी. तर ह्या कहाणीची सुरुवात होते सन 1857-58 मध्ये. उत्तर भारतात झालेल्या सैन्याच्या उठावाचे पडसाद आता मुंबईतही उमटले होते. पण ते थोड्याच दिवसात दाबून टाकण्यात ब्रिटिशांना यश आलं. या उठावाचा बंदोबस्त केल्यानंतर इंग्लंडच्या राणीने ब्रिटिश भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून आपल्या हातात घेतला. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनांक 15 डिसेंबर 1858 रोजी मुंबईच्या टाउन हॉलमध्ये नाना शंकर शेठ ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत म्युझियम आणि गार्डन स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला. दिनांक 19 नोव्हेंबर 1862 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर ह्यांची पत्नी लेडी कॅथरीन यांच्या हस्ते बागेचं उद्घाटन पार पडलं. बागेला राणीचं नाव देण्यात आलं, व्हिक्टोरिया गार्डन, अर्थात राणीची बाग. त्यावेळच्या प्रथेनुसार उद्घाटनाच्या दिवशी मुंबईकर नागरिकांनी राणीच्या बागेसाठी रोख रक्कमा किंवा बागेसाठी उपयोगी अथवा शोभेच्या वस्तू देण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी राणीच्या नावानं सुरू झालेल्या बागेसाठी राणीचा संगमरवरी पुतळा त्यांच्यातर्फे भेट देण्याचं मान्य केलं. हा पुतळा घडवण्यासाठी इंग्लंडमधले त्यावेळचे ख्यातनाम शिल्पकार मॅथ्यू नोबल यांना पाचारण करण्यात आलं होतं. सुरुवातीला केवळ पुतळा घडवायचा होता. नंतर त्याच्यासाठी संगमरवरी मखरही घडवण्यात आलं. पुतळा आणि मखरासाठी आलेला सर्व खर्च खंडेराव गायकवाड महाराजांनी दिला होता. पुतळ्याची कल्पना आणि कल्पनाचित्र म्हणजे स्केच खुद्द राणीनं मंजूर केलेलं होतं. या पुतळ्यात इंग्लंडच्या पार्लमेंटमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये संपूर्ण दरबारी वेशात सगळी राजचिन्ह परिधान करून बसलेली राणी व्हिक्टोरिया या पुतळ्यात कोरलेली होती. जणू काही राणी साक्षात समोर बसलीये आणि आत्ता उठून उभी राहील असा भास पुतळा बघून होतो. तिची बसण्याची ढब, हात लावून सरळ करता येतील असं वाटायला लावणाऱ्या तिनं परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या केवळ लाजवाब. राणीच्या माथ्यावर रत्नजडित मुकुट, उजव्या हातात राजदंड तर डाव्या हातात ग्लोब म्हणजे पृथ्वीचा गोल होता. पृथ्वीचा हा गोल म्हणजे ब्रिटिशांच्या तत्कालीन पृथ्वीव्यापी साम्राज्याचं प्रतीक होतं.
राणीच्या बसण्यातला रुबाब आणि आत्मविश्वास या 8 फूट 6 इंचाच्या पुतळ्यात शिल्पकार मॅथ्यू नोबेल यांनी पुरेपूर उतरवला होता. राणी ज्या सिंहासनावर आरूढ झालेली होती ते सिंहासन जमिनीपासून 8 फूट वर असलेल्या शोभिवंत चौथऱ्यावर होतं. जमिनीवरून पाहणाऱ्याचं डोकं आपोआप राणीच्या पायापाशी यावं अशी ती योजना होती. राणीचं हे देखणं शिल्प चौथऱ्यापासून वर सुमारे 45 फूट उंच, सुरेख, नाजूक, जाळीदार संगमरवरी मखरात बसवलेलं होतं. या मखरावर देखील राजचिन्ह कोरलेली होती. मखराच्या मध्यभागी इंग्लंडचं राजचिन्ह म्हणजेच रॉयल आर्म्स असून त्याला लागूनच वरच्या बाजूला स्टार ऑफ इंडिया कोरलेला होता. ब्रिटनचं प्रतीक म्हणून गुलाब पुष्प तर भारताचं प्रतीक म्हणून कमळ कोरलेलं होतं. मखराच्या मागच्या 4 बाजूंवर इंग्रजी आणि 3 भारतीय भाषांमध्ये पुतळ्याची माहिती देणारा मजकूर कोरण्यात आला होता. पायाकडे अष्टकोनी असलेलं हे भव्य, तरीही जणू काही फुलांचंच असावं असं भासणारं संगमरवरी मखर वर निमुळत होत गेलेलं होतं. मखरात बसलेली ती राणी म्हणजे देव्हाऱ्यात बसलेली कोणी देवताच असावी असा भास तो पुतळा पाहताना होत असे. हा पुतळा घडवण्यासाठी इटलीच्या करारा मार्बलचा वापर करण्यात आला होता, तर मखर कोरलं होतं इटलीच्याच सिसिलियन मार्बलमधून. दोन्ही मार्बलच्या अंगभूत रंगछटांचा पुतळा आणि मखर घडवण्यात कलात्मक उपयोग करण्यात आला होता. पाहणाऱ्याच्या डोळ्याचं पारणं फेडणारं ते शिल्प पाहताच खंडेराव महाराजांचा विचार बदलला. त्यांनी तो पुतळा राणीच्या बागेऐवजी फोर्टमध्ये मोक्याच्या जागेवर बसवण्याचा आग्रह धरला. त्यांनी तसा आग्रह धरला त्यामागेही एक कारण होतं. ते कारण होतं भारतापासून दूर असलेल्या अमेरिकेत. तर सन 1861 मध्ये अमेरिकेत नागरी युद्ध सुरू झालं होतं. परिणामी अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात पूर्णपणे थांबली होती. इंग्लंडमधल्या गिरण्या कापसाला भुकेलेल्या होत्या. त्यामुळे भारतातल्या कापसाची मागणी झपाट्यानं वाढायला लागली होती. देशभरातला कापूस मुंबईतल्या बंदरातून इंग्लंडला पाठवण्याचा व्यापार अत्यंत तेजीत आला होता. सट्टा बाजार तेजीत आला होता. अडत्यांच्या असंख्य कंपन्या निघाल्या होत्या. त्याच वेळी मुंबईत वेगानं कापड गिरण्या उभ्या राहू लागल्या होत्या. तो काळ मुंबईच्या परमोच्च उत्कर्षाचा काळ होता. मुंबईत लक्ष्मी अक्षरशः पाणी भरू लागली होती. जिथे भरभराट असते तिथे आख्यायिकाही जन्म घेतातच. मुंबईत त्या काळी म्हटलं जात असे की कापसाला एवढी मागणी होती की लोकांनी घरातल्या गाद्या उशा फाडून त्यातला कापूस देखील विकला होता. मुंबईचा व्यापार उदीप बहराला आला होता. फोर्टमध्ये गर्दी वाढू लागली होती. ती किल्ल्यात मावेनाशी झाली होती. आणि अशाच वेळी मुंबईत गव्हर्नर म्हणून आले सर हेनरी बार्टर फ्रियर. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा 7 बेटांची. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो राणीच्या पुतळ्याच्या गोष्टीचा पहिला भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी